नमस्कार. ट्विन्स जय जिया या चॅनेलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 2च इन्ग्रेडियंट्स वापरून घरच्या घरी स्वादिष्ट अशी पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चॉपरच्या मदतीने 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून घेतले आहेत. त्याचबरोबर 4 मध्यम आकाराचे कांदेही बारीक करून घेतलेले आहेत. इथे 4 बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतल्यात. आता त्यांच्या साली काढून घेऊयात. बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घेऊया. किसून घेतल्यामुळे भाजीला कन्सिस्टन्सी व्यवस्थित येते. इथे 1 वाटी वाटाणे शिजवून मॅश करून घेतलेले आहेत. कढई गरम करून त्याच्यामध्ये अमूल बटर घातलेलं आहे. त्याचबरोबर तेलही ॲड केलेलं आहे. चला तर मग आता याच्यामध्ये कांदा ॲड करून घेऊयात. कांदा जास्त यूज केल्यामुळे पावभाजीला टेस्ट खूप छान येते. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा लाल होत आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूयात. आता याच्यामध्ये चॉप केलेले टोमॅटो ॲड करून घेऊयात. हे सर्व मिक्स करून छान शिजवून घेऊयात. टोमॅटो कांदा चांगले ब्राऊन झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. 2 चमचे धनिया पावडर, 2 चमचे जिरा पावडर आणि सुहाना पावभाजी मसाला 1 मोठा चमचा. हे सर्व एकत्र करून घेऊयात. मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊयात. मसाले छान शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी ॲड करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे सर्व झाकण लावून 5 मिनिटं मस्त शिजवून घेऊयात. चला तर मग याच्यामध्ये मॅश केलेले वाटाणे व बटाटे ॲड करून घेऊयात. हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं. एक कप पाणी ॲड करून घेऊयात. पावभाजी जरा घट्टच असते त्यामुळे पाणी जरा बेतातच वापरावं. इथे मी ॲड करते मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने पावभाजीला चव खूप छान येते. गार्निशिंगसाठी छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अमूल बटर घालून घेऊयात.
चला तर मग आपल्या पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव शेकून घेऊयात. अशी सिंपल आणि झटपट बनणारी पावभाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.